Unacademy. Let's crack it. नमस्कार, मी वैभवी ठाकरे, इंडियाज लार्जेस्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपणा नमस्कार मॅडम. स्वागत करते. मित्र हो, गेल्या काही वर्षांपासून गेल्या वर्षभरापासून आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विविध टॉपर्सना आपल्या या प्लॅटफॉर्मवर बोलवत आहोत, जेणेकरून त्यांचा प्रवास, त्यांचा संघर्ष हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा. नव्याने या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं. त्याचबरोबर आधीच ज्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे, त्यांना आपले प्रयत्न हे काही योग्य दिशेने चाललेले आहेत की नाही हे तपासून पाहता यावं. या संपूर्ण उद्देशाने अनअकॅडमीने हा प्लॅटफॉर्म सुरू केला आणि आजच्या आपल्या या टॉपर स्टॉक मध्ये आपल्या सोबत आहेत 2020च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून ज्यांची सेक्शन ऑफिसर म्हणजेच कक्ष अधिकारी या पदासाठी निवड झालेली आहे. 3 मुख्य परीक्षा आणि 2 मुलाखतींचा त्यांना अनुभव आहे, असे सागर मनोरे सर. नमस्कार. नमस्कार मॅडम. तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आमच्या या प्लॅटफॉर्म मध्ये खूप स्वागत सुद्धा. धन्यवाद मॅडम. सर, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी तुमची आम्हाला ओळख करून द्या की तुम्ही मूळचे कुठले आहात, तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी. मॅडम, माझं पूर्ण नाव सागर सुरेश मनोरे असून माझं ग्रॅज्युएशन जे आहे ते बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या फील्डमध्ये झालेलं आहे. माझं मूळ गाव तसं जळगाव जिल्ह्यात गिरड आहे, पण वडिलांच्या नोकरीमुळे बाहेरच राहिलोय. सध्या मी ठाणे येथे राहतो. येस. आणि सर, स्पर्धा परीक्षांकडे येण्याचं नेमकं कारण काय होतं की म्हणजे मला स्पर्धा परीक्षा करायच्या आहेत, हे असं एक काही प्रसंग घडला आणि मग तुम्हाला वाटायला लागलं की मी स्पर्धा परीक्षा कराव्यात, की आधीपासूनच ठरलेलं होतं? खरं तर आधीपासूनच ठरलं होतं. म्हणजे वडीलच पोलीस प्रशासनात असल्यामुळे मला प्रशासन कसं असतं याची बऱ्यापैकी जाण होती आणि मी ठरवलं होतं की मला या क्षेत्रात जायचंय. ओके. सर, जेव्हा विद्यार्थी या परीक्षांच्या तयारीचा विचार करतात, तेव्हा त्यांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न असतात, की मी क्लास लावला पाहिजे का? मग तो लावायचा तर कोणता लावायचा? मला ह्या परीक्षांचा अभ्यास करायचा म्हणजे मग पुण्यालाच जावं लागेल का? रीडिंग लावलं पाहिजे का? तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही काय सांगाल? आता हे माझे पर्सनल ओपिनियन असतील. तर क्लास लावला पाहिजे की नाही, हे प्रत्येकाच्या चॉईसवर आहे. म्हणजे क्लासने एक फायदा एवढा असतो, की तुम्हाला जी डायरेक्शन आहे ती लवकर मिळते. आपण बऱ्याच वेळेस स्वतः स्टडी करत असतो, त्यावेळेस भरकटतो. इथे आपण याला अजून एक सोल्युशन आहे, की जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये चांगले पोस्ट होल्डर्स असतील, म्हणजे रिसेंट पास आउट, तर तुम्हाला मी सांगतो, की खरं तर क्लास लावण्याची पण गरज नाही. आणि राहिली गोष्ट आपली पुण्यात गेलं रीडिंगची, पाहिजे तर का? मला असं वाटतं. रीडिंग हां. लावलं. हां. येस, येस. पुण्यात जाण्याचं पण असं काही नाही. आता सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी ऑनलाईन अवेलेबल आहेत. फक्त मी असं म्हणेल, की जमल्यास घरापासून दूर जा. कारण घरात बरेच डिस्ट्रॅक्शन असतात. म्हणजे पाहुणे आले किंवा घरचे काही कामं असतात. सो आपल्याला एक कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करता नाही येत. तेच तुम्ही पुण्यात असाल किंवा तुम्ही तुमच्याच गावात लायब्ररी वगैरे असेल आजूबाजूला आणि तिथे जर तुम्ही अभ्यास करत असाल, तर मी नक्की सांगेल, की त्याचा बेनिफिट होतो. कारण आपल्या आजूबाजूला जी कॉम्पिटिशन असते, ती देखील एम-पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सी करत असते. आणि जर आजूबाजूला सगळे अभ्यासू विद्यार्थी असतील, तर ऑटोमॅटिक आपल्यालाही एक अभ्यास करण्याची इच्छा निर्माण होत असते आणि ती आपल्यासाठी फायदेशीर असते. म्हणून रीडिंग लावायचा प्रयत्न करा. बाकी ही पर्सनल चॉईस आहे. काही-काहींचा घरी सुद्धा अभ्यास होतो. पण मी असं म्हणेल, म्हणजे की रीडिंग लावली पाहिजे. येस. ओके. सर, पूर्व परीक्षेबद्दल तुमचा अप्रोच कसा होता? तुम्ही कशी तयारी करत होतात आणि तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? अ, खरं तर पहिला एक गैरसमज मी दूर करू इच्छितो, की पूर्व परीक्षा म्हणजे सी-सॅट. आणि सी-सॅटमध्ये तुम्ही स्कोर केला, की तुम्ही पूर्व परीक्षा इझिली क्लिअर होता. असं काही नाही ॲक्चुअली. जरी सी-सॅटमध्ये स्कोर करून पुढे गेले, तर मेन्समध्ये पूर्ण जी-एस आहे. त्यामुळे तिथे काही म्हणजे सी-सॅटच्या बेसवर तुम्ही पुढे काय होऊ नाही शकत. सो पूर्व परीक्षेबद्दल माझा आधीपासून अप्रोच असा होता, की मला दोन्ही साइडला बॅलन्स म्हणजे मला सी-सॅटलाही तेवढा स्कोर यायला पाहिजे, जी-एसलाही त्याच्या अराउंड स्कोर यायला पाहिजे. कारण जी-एस वीक असेल, तर मुख्य परीक्षेत काही तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये टिकत नाही. सो आधीपासून जी-एसवर चांगला फोकस होता आणि ॲप्टिट्यूड 11वी-12वी मध्ये पण मॅथ्स चांगलं असल्यामुळे मला ॲप्टिट्यूडचा कधी त्रास झाला नाही. सो कॉम्प्रिहेन्शन फक्त एक शिकावं लागले कारण ती गोष्ट नवीन होती माझ्यासाठी. म्हणजे जरी आपण आधी पॅसेज सॉल्व्ह केले असतील तरी पण आयोगाचा अप्रोच वगैरे, की आयोग कसे पॅसेज सेट करतं, आयोगाला काय अपेक्षित आहे, हे मी समजून घेतलं पेपरनुसार. सोबत जे पण पी-वाय-क्यू आहेत, त्या पी-वाय-क्यूवर एकदम व्यवस्थित कमांड घेतली. आणि रिसोर्सेस सुरुवातीला तरी आता मला एक 3 मुख्य परीक्षा किंवा 2 इंटरव्ह्यू लागण्याचं कारण आहे, की सुरुवातीला रिसोर्सेस माझे फिक्स नव्हते.
पण जसं जसं कळायला लागलं की लिमिटेड रिसोर्स मध्ये तुम्ही एक चांगला स्कोर करू शकता, रिव्हिजन चांगली होते, सो मी रिसोर्स पण लिमिट केले आणि पीवायक्यू वर चांगला भर देऊन म्हणजे मला पूर्व परीक्षेचं कधी असं मग टेन्शन नसायचं, एक फिक्स स्ट्रॅटेजी होती त्यामुळे. ओके. सर माझा पुढचा प्रश्न हा सुद्धा पूर्व परीक्षा संदर्भातच आहे. पूर्व परीक्षेमध्ये हिस्ट्रीत एन्शंट आणि मेडिव्हल हिस्ट्रीवर पण काही प्रश्न विचारले जातात आणि हा जर आपण बरोबर बघितलं तर एक व्हास्ट आहे म्हणजे एन्शंट आणि मेडिव्हल हिस्ट्री बऱ्यापैकी. तर बरोबर. विद्यार्थ्यांनी किती आपला टाइम त्यात अलॉट केला पाहिजे आणि साधारणतः कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात त्यावर? हिस्ट्रीचा जर अप्रोच बघितला आपण तर जवळपास ओके. तर पूर्व परीक्षेसाठी हिस्ट्रीचा अप्रोच कसा असावा? तर हिस्ट्रीला 15 प्रश्न असतात. आता फिक्स पॅटर्न नाहीये की 5 प्रश्न मिडीवल, 5 प्रश्न एन्शियंट किंवा 5 प्रश्न मॉडर्न असं काही नाहीये. आयोग त्यांच्या मनाप्रमाणे प्रश्न सेट करत असतं आणि त्याच्यात जर आपण बघितलं तर मॉडर्न इंडिया हा आपल्या बऱ्यापैकी मेन्समध्ये कव्हर झालेला असतो. सो मॉडर्न इंडियावर एवढा फोकस नाही केला. एक तुम्ही 11वीचं बेसिक स्टेट बोर्ड आणि समाधान महाजन सरांचं जर पुस्तक हे जर रेफर करून गेले तर ते सफिशियंट होईल असं मला वाटतं. आणि राहिली गोष्ट एन्शियंट आणि मिडिवलची, तर मी एन्शियंट मिडिवलला स्टेट बोर्ड आणि लुसेंट जनरल नॉलेज हे 2च बुक केले, या व्यतिरिक्त काहीच नाही केले. त्यातनं जेवढे प्रश्न सुटले तेवढे ठीक. बाकी हिस्ट्रीला माझं पूर्व परीक्षेसाठी थोडं कमी वेटेज असायचं. येस. ओके. सर माझा पुढचा प्रश्न हा मेन्स संदर्भात आहे. मुख्य परीक्षेत पेपर 3 जो आहे एचआर आणि एचआरडी त्याच्यामध्ये इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्सवर काही प्रश्न विचारले जातात. एक बऱ्यापैकी वेटेज बरोबर मेन्समध्ये त्याला आहे. आणि हा जो बरोबर पार्ट आहे हा भरपूर फॅक्च्युअल आहे म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशन तिचे हेडक्वार्टर कुठे आहे, तिचे मेंबर्स कोणते कोणते आहेत आणि पुन्हा बरोबर. करंटमध्ये काही त्याच्यासोबत येणार असतील तर म्हणजे त्याच्या रिसेंट समिट कुठे झालेल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा पद्धतीने डील करत होतात आणि ही सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट कशी करत होतात? खरं तर सुरुवातीला म्हणजे आता अध्ययन या क्लासेसने एक जीएस3 बुक काढण्यापूर्वी मी बाकी बुक्स जेवढ्या पण आहेत मार्केटमध्ये त्यांच्यातनं इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली, पण मला ती सफिशियंट नाही वाटायची कारण 18ला माझे काही प्रश्न चुकले होते. सो मला असं वाटलं की आपण थोडा डेप्थ वाढवावी. तर मग डेप्थ कशी वाढवावी, तर मी सगळ्या ज्या वेबसाईट्स आहेत प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या त्या स्वतःहून चेक केल्या, त्याच्यावरनं स्वतःहून इन्फॉर्मेशन काढली. पण बघायला गेलं तर हे माझ्यासाठी खूप टाइम कन्झ्युमिंग होतं. नंतर अध्ययन अकॅडमीचं जे जीएस3चं पुस्तक आलं त्यात मी बघितलंय तर जीएस3 मध्ये इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन या त्यांनी खूप छान दिल्या होत्या. म्हणजे माझ्याकडे तोच डेटा होता, फक्त तो ऑर्गनाइज नव्हता आणि त्यांच्या बुकमध्ये तोच डेटा ऑर्गनाइज दिला होता. सो मी असं केलं की त्यांच्या बुकच्या नोट्स काढून घेतल्या. सो जसं तुम्ही बोलल्या की ते खूप फॅक्च्युअल आहे. मग ज्या गोष्टी फॅक्च्युअल आहे त्यांच्यावर ते जर प्रश्न आपल्याला बरोबर काढायचे असतील तर ते आपलं एक्झामच्या अगोदर आदल्या दिवशी म्हणजे आता जीएस3चा पेपर असतो तिसऱ्या दिवशी मेन्सला, तर ते आदल्या रात्री वाचले गेले पाहिजे या अर्थाने मी नोट्स तयार केलेल्या. सो जे पण मुख्यालय वगैरेच्या गोष्टी असतात की हे बरेच असतात ते लक्षात ठेवायला होत नाही, ते आदल्या रात्री वाचल्यामुळे फ्रेश असतात. हे फॅक्ट जे असतात ते फ्रेश असतात, त्यामुळे प्रश्न लवकर सुटतात. आणि जर नोट्स असतील तर तुमच्या जो रिडिंग टाइम असतो तो पण वाचतो आणि बाकी दुसरे टॉपिक्स असतात त्यांनाही टाइम देता येतो. ओके. माझा पुढचा प्रश्न हा सुद्धा पेपर 3 संदर्भातच आहे. त्याच्यामध्ये मूल्य, नीतितत्वे आणि प्रमाणके असा पण एक उपघटक आहे. तर त्याच्यासाठी बरोबर. सोर्स तुम्ही नेमका कोणता वापरलेला आहे आणि त्याच्यात परीक्षेत वेटेज किती असतं? खरं तर आहे ना, ह्या टॉपिक बद्दल बोलायचं झालं तर याचं वेटेज बघा खूप व्हेरी करतं. कधी 2 प्रश्न, 5 प्रश्न, 3 प्रश्न आणि 2018 पासून म्हणजे माझ्या पहिल्या मेन्स पासून मी कधी यावर असा स्पेसिफिक भर नाही दिला. कारण ते प्रश्न जे असतात ते बऱ्यापैकी तुमच्या जनरल सेन्सवर बेस्ड असतात. तुम्ही समाजाकडे कसं बघतात ऍज अ पर्सन, ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर, तुमचा अप्रोच कसा आहे यावरनं ते प्रश्न सुटू शकतात. सोबत जे पीवायक्यू असतात, आता पीवायक्यूचा पण इथे रिलेव्हन्स यासाठी आहे कारण आयोग बऱ्याचदा जे प्रश्न असतात ते आयोग कुठल्या तरी बुकमधनं सेट करत असतं आणि ते जे ऑप्शन्स असतात तेही त्याच बुकमधले असतात. मग आयोग काहीतरी फिरवून 2 ऑप्शन एलिमिनेट करतं, 2 बरोबर देतं. तर आपण फक्त एवढं बघून घ्यावं की आयोगाने हे का चुकीचे दिलेत, याच्या मागे काहीतरी कारण असेल. सो पीवायक्यू व्यवस्थित करायचे आणि तुमचा एक जनरल सेन्स या 2 गोष्टींवर हे प्रश्न सहज आपण टॅकल करू शकतो. माझा पुढचा प्रश्न हा पेपर 4 बद्दल आहे. पेपर 4 साठी म्हणजे स्पेसिफिकली इकॉनॉमिक्स साठी आपण सोर्स कोणता वापरावा आणि त्याचा अप्रोच कसा असावा एकूणच अभ्यासाचा पेपर 4 साठीचा? पेपर 4 साठी म्हणजे आता सुरुवात जर सांगायचं झालं की या सब्जेक्टला अप्रोच कसा करावा, तर सर्वात पहिले तुमचं
इकॉनॉमी बद्दल बेसिक क्लिअर पाहिजे. मग ते कसे होणार? तर जे आपले स्टेट बोर्डचे बुक्स आहेत, सर्वप्रथम ते आपण वाचले पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या आजूबाजूला काय घडतंय इकॉनॉमी रिलेटेड ते आपल्याला कसं कळणार? तर न्यूजपेपर मधनं. मग बऱ्याच वेळेस आपण जे अर्थवृत्तांत वगैरे असे जे पानं असतात ते आपण स्किप करतो. अरे याचा काय उपयोग? हे म्युच्युअल फंड वगैरे मी का वाचू? किंवा शेअर मार्केटचं मी का वाचू? किंवा अजून काही XYZ गोष्टी असतील. हे ठीक आहे, माझ्या पुस्तकात वाचतो मी, इकडे का वाचू? असं आपण करतो आणि स्किप करून देतो. ते न करता ते पान व्यवस्थित जर वाचलं, तर आपल्याला इकॉनॉमी बद्दल डेली एक आयडिया मिळत जाते. डेली बरेचसे कन्सेप्ट ब्रशअप होत जातात. आणि सोबत टर्मिनॉलॉजीवर फोकस करावा, की आता आपण जीडीपी आणि जीएनपीचं जर घेतलं, तर जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि जीएनपी म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. तर डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे आता हा सीमा अंतर्गत जे पण उत्पादन होतं ते. तर सिंपल तुम्ही एक इंडियाचा मॅप काढला आणि त्याच्या अंतर्गत जेवढे लोक आहे, बाहेरचे असो, सिटीजन असो, तर यांना कन्सिडर केलं तर तो कन्सेप्ट लगेच क्लिअर होतो. म्हणजे असं काहीतरी एक ग्राफिकल फॉर्म मध्ये किंवा कन्सेप्च्युअल टर्मिनॉलॉजी मध्ये आपण लक्षात ठेवलं तर ते बरं होईल. आणि नंतर जे पण आपले बुक्स असतात, की म्हणजे रेफरन्स बुक कुठले करायचे, स्टेट बोर्ड झालं आणि अजून कन्सेप्ट डेप्थ मध्ये नॉलेज घेण्यासाठी आणि थोडे फॅक्ट्स अजून कव्हर करण्यासाठी, तर मी कोळंबे सरांचं, देसले सरांचं आणि अध्ययनॉमिक्स असे 3 पुस्तकं रेफर केले होते. यातनं कोळंबे सर आणि देसले सरांचे जे बुक आहे त्यांच्यातनं मी जे पण आपले सिलेबसचे कॉमन टॉपिक्स आहेत त्यावर नोट्स बनवल्या. आणि अध्ययनॉमिक्स मधून जे इकडे मला चांगलं नाही वाटलं, जसं मला असं वाटलं की IMF आणि WB, वर्ल्ड बँक सोबत WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, या गोष्टी अध्ययनॉमिक्स मध्ये चांगल्या दिल्या आहेत. तर मी त्या बुकच्या झेरॉक्स काढून घेतल्या माझ्याकडे. सो असं करून मी माझ्या स्वतःच एक नोट्स बनवल्या आणि मी त्याच रेफर करायचो. ओके. सर, मुख्य परीक्षेत इंग्लिश आणि मराठीचा एक ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर इन्क्लूड असतं. आणि एका बरोबर. तासात 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात त्या पेपरसाठी. तर हो. त्याचा एक अभ्यासाचा अप्रोच पण कसा असावा आणि पेपर सॉल्व्हिंगचा अप्रोच पण कसा असावा? कारण त्या एका तासात ते 100 प्रश्न आणि इंग्लिश ग्रामरमध्ये समजा ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स शोधायचा आहे, तर ते 2-3 सेंटेन्स पुन्हा बारकाईने आपल्याला ते बघावे लागतात. तर हे बरोबर. एका तासात ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कशा करायच्या? सर्वात पहिले हे सांगतो की या सब्जेक्टकडे बघण्याचा अप्रोच कसा असावा. तर पहिली गोष्ट मराठी. तर आपले मराठीचे बेसिक्स क्लिअर असावे. आणि दुसरं इंग्लिश. म्हणजे इंग्लिश जरी तुम्हाला फ्लुएंटली बोलता नसेल येत, तरी तुम्हाला वाचताना अडचण नसावी, तुम्हाला शब्द समजताना अडचण नसावी आणि लिहिताना अडचण नसावी. या 2 गोष्टी क्लिअर असतील तर मी सांगतो याच्यात स्कोर करणं बिलकुल कठीण नाहीये. तर स्ट्रॅटेजी कशी आहे? सर्वात पहिले तुमची या सब्जेक्टसाठी स्ट्रॅटेजी रेडी असावी. का? जसं तुम्ही बोलले की 1 तासाचा पेपर आहे आणि लिटरली ही तारेवरची कसरत असते हा 1 तासाचा पेपर म्हणजे. कारण कधी मराठी लेंदी असतं, कधी इंग्लिश लेंदी असतं. तुम्ही गेसच नाही करू शकत पेपर कसा येईल. आणि जर 2021 चा पेपर बघितला तर दोन्ही गोष्टी लेंदी होत्या. म्हणजे पेपर बऱ्याच मुलांचा कंप्लीटही नव्हता झाला. तर अशा वेळेस तुमची स्ट्रॅटेजी फिक्स पाहिजे. म्हणजे माझी स्ट्रॅटेजी अशी होती याच्यात की 18-22 चा फॉर्म्युला माझा असायचा. 18-22 म्हणजे की 18 मिनिटात 45 मराठीचे प्रश्न, 22 मिनिटात 45 इंग्लिशचे प्रश्न आणि उरलेल्या 10 मिनिटात गोळे, 10 मिनिटात पॅसेज. अशी माझी फिक्स स्ट्रॅटेजी होती. यावर मी खूप वर्क केलं होतं. बरेचसे पेपर सोडवले होते. आणि पेपर पण कुठले सोडवायचे? मी म्हणेल क्लासेसचे पेपर सोडवण्यापेक्षा डायरेक्ट आयोगाच्या आजपर्यंत झालेले पेपर प्रिंट काढावेत आणि ते तुम्ही टाईम लावून सोडवा OMR शीटवर. दररोज एक पेपर सोडवा. जर तुमच्याकडे 100 दिवस असतील, तर आयोगाचे बरेचसे समजून घ्या 40 पेपर असतील, तर मे बी 1 दिवसाच्या गॅपने सोडवा. पण पेपर सोडवणं इज मस्ट. तर आणि हे झालं पेपरचं. जो टाईम मॅनेजमेंटचा जसं मी सांगितलं 18, 22, 10, 10. तर हे मी फिक्स करायचो. आता कधी असं व्हायचं की मराठी लेंदी आला तर मराठी 22 मिनिट व्हायचं. मग मला इंग्लिश 18 मिनिटात संपवावं लागायचं. चला इंग्लिश 18 मिनिटात नाही संपलं, तर माझ्याकडे ऑप्शन काय? तर माझ्याकडे रिझर्व्ह टाईम असायचा. म्हणजे कसं? आता गोळे 10 मिनिटं तर गोळे करायला लागणार नाही. 6 मिनिटात माझे 90 गोळे होता मी एवढी प्रॅक्टिस केलेली. सो मग 4 मिनिटाचा जो माझा रिझर्व्ह कोटा असायचा, तो मग मी इकडे वापरून घ्यायचो. आयदर मराठीला ऑर इंग्लिशला. सो तसंही माझी स्ट्रॅटेजी फिक्स होती. त्यामुळे मला टाईम मॅनेजमेंटचा ह्या पेपरला कधीच इश्यू झाला नाही आजपर्यंत. आणि राहिली गोष्ट स्टडी कसा करायचा. तर मी जसं बोललो की बेसिक्स तुमचे क्लिअर असावे. सोबत मी 2च बुक रेफर केले. एक मोरावाळंबे सरांचं पुस्तक आणि दुसरं पार्लन सुरी सरांचं पुस्तक. तर ह्या 2 पुस्तकांव्यतिरिक्त मी काहीच नाही केलं. हेच परत वाचले. जसं मी तुम्हाला बोललो की लिमिटेड रिसोर्सेस हे मस्ट आहे इथे. तर त्याच्यामुळेच. पालन सुरी सरांच्या पुस्तकातनं इंग्लिशचे प्रश्न जसेच्या तसे कॉपी पेस्ट होतात. आणि त्यातच तुम्ही व्होकॅब्युलरी वगैरे त्याच्यातनंच केली, तर तुम्हाला असं काही विशेष दुसरीकडून करायची गरज राहत नाही.
आणि सोबत आयोगाच्या प्रश्नांकडे बघण्याचा एक अप्रोच पाहिजे. बऱ्याचदा ना काही अर्थच असे असतात की अरे हे निगेटिव्ह आहे, मला क्लिअरली कळतंय आणि त्यांनी आपल्याला पॉझिटिव्ह मिनिंग विचारलाय, तर एकच पॉझिटिव्ह शब्द उरतो. तेच आन्सर असतात. बऱ्याच वेळेस म्हणजे असे आन्सर फटकन येऊन जातं आपल्याला. आपल्याला त्या अर्थ म्हणजे शब्दांचा मिनिंग माहिती असो किंवा नसो, आपल्याला आन्सर मिळते ना, बस अजून काय पाहिजे. सो आयोगाचा पेपर जो आहे तो व्यवस्थित अॅनलाईज करणं आणि पीवायक्यू वर खूप जास्त भर देणं, सोबत पीवायक्यूचे 4 ऑप्शन स्वतःहून एक्सप्लोर करायला शिकणं. ही स्ट्रॅटेजी असेल या ऑब्जेक्टिव्हसाठी. ओके. लँग्वेज ऑब्जेक्टिव्हसाठी. ओके. सर माझा पुढचा प्रश्न हा इंटरव्ह्यू संदर्भात आहे. इंटरव्ह्यूची तयारी तुम्ही कशी केली होती? जवळपास 2 मुलाखतींचा तुम्हाला अनुभव आहे. तर बरोबर. दोन्ही वेळेस तयारी कशी केली होती आणि अनुभव तुमचा कसा होता? एकूणच साधारणतः कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात? कशावर जास्त आपण फोकस करायला हवा? करंटची तयारी कशी करायला हवी? या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आता सुरुवातीला इंटरव्ह्यू बद्दल माझं काय ओपिनियन हे सांगून देतो. जसे जे मी स्वतः एक्सपिरियन्स केलंय. आता हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. बाकी हे कॉन्ट्राडिक्ट होऊ शकतं, कोणाचे वेगळे ओपिनियन असतील. तर इंटरव्ह्यू जर तुम्ही वेल प्रिपेअर्ड असाल, जर तुम्ही हे बघा कंडिशन आहे, जर तुम्ही वेल प्रिपेअर्ड असाल, तर तो टोटली लक बेस्ड बनतो. म्हणजे मी याचं एक्झाम्पल सांगेल पुढे, तर टोटली लक बेस्ड बनतो. आता तयारीचा विषय राहिला. तर तयारी आम्ही ग्रुप डिस्कशनने केली. म्हणजे आधी माझा एक ग्रुप होता 2019 ला आणि 2020 लाही माझा एक ग्रुप होता, ज्याच्यावर टेलिग्रामचा आम्ही वापर करायचो यासाठी, ऑनलाईन डिस्कशनसाठी. तर त्यात आम्ही रोज डेली 1-1.5 तास डिस्कशन घ्यायचो. त्याच्यातनं जे पण करंटचे टॉपिक्स असतील, आपलं जे पण प्रोफाईल असेल त्याबद्दलचे टॉपिक्स असतील, डिस्ट्रिक्ट बद्दल असेल वेगळे ग्रुप, ग्रॅज्युएशन बद्दल वेगळे ग्रुप. सो असं करून आम्ही डिस्कशन करून सगळे प्रॉब्लेम्स किंवा जे पण प्रश्न आहे सध्याचे, त्यावर डिस्कस करून एक आपलं ओपिनियन स्वतःचं बनवायचो आणि हे इथे केलं. लक बेस राहिलं तर 2020 इंटरव्ह्यूचा माझा एक्सपिरियन्स सांगायला गेलं, तर लिटरली मला मला माहिती नाही माझ्यासोबत काय झालं, पण मला ना हॉबी विचारले, ना करंट अफेअर, ना इंटरनॅशनल रिलेशन्स, ना डिस्ट्रिक्ट बेस्ड प्रश्न, ना महाराष्ट्र बेस्ड प्रश्न, ना अजून काही. मला सिंपल त्यांनी फॅमिली बॅकग्राऊंडवर प्रश्न विचारले आणि एकदम वन लाइनर प्रश्न आणि 9.5 मिनिटात माझा इंटरव्ह्यू संपला. सो तुम्ही बघितलं असेल बाकी पॅनल्स जे पण होते त्यांनी 30-30, 35-35 मिनिट इंटरव्ह्यू घेतले किंवा 25 मिनिट तरी. इथे मला काहीच असं विचारलं नाही आणि मी स्वतः सॅटिस्फाईड नव्हतो, की नेमकं असं झालं का? म्हणजे मी ज्या प्रकारे म्हणजे कॉन्फिडेंटली बोललो, सगळं व्यवस्थित केलं. पण मला वाटलं नाही, की तो इंटरव्ह्यू एक सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स म्हणजे म्हणजे सॅटिस्फॅक्शन नव्हतं मनात माझ्या, की यार माझा इंटरव्ह्यू झालाय, की चाय पे चर्चा झाली. हं, हं, हं. सो काइंड ऑफ दॅट होतं. येस एवढं सांगेल मी इंटरव्ह्यू बद्दल. ओके. सर मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मी तुम्हाला विचारेन, की तुमच्यातली अशी कोणती सवय किंवा कोणती गोष्ट जी कारणीभूत ठरली असं तुम्हाला वाटतं, की ह्या सक्सेसपर्यंत ती तुम्हाला घेऊन आली? हार्ड वर्क आणि पेशन्स. ओके. म्हणजे हार्ड वर्क आणि पेशन्स आणि सोबत इमोशनल इन्व्हॉल्वमेंट नसणं. म्हणजे परीक्षेबाबत इमोशनल नसणं. म्हणजे ते कसं, तर हार्ड वर्क म्हणजे की येस, मी मेहनती असा होतो, की मी काहीही झालं, की लायब्ररीला माझं फिक्स असायचं. 8 ते 10 मी बसणारच. मेन्स असेल तर मे बी 8 ते 11 होईल, 8 ते रात्री 1 होईल. ते डिपेंड करायचं, व्हेरी करायचं. पण माझं रोजचं सिटिंग जी 8 ते 9, 8 ते 10 किंवा 8 ते 11 कन्फर्म असायची. म्हणजे मी खंड पडू द्यायचो नाही बिलकुल. कारण जसा गॅप पडला ना, तुमच्या अभ्यासाची लिंक तुटते. सो हार्ड वर्क मी कंटिन्यू ठेवलं. किती माझे रिझल्ट जाऊ द्या, मी पॉझिटिव्ह राहिलो. आणि पेशन्स तर तुम्हाला इथे ठेवावे लागतात. म्हणजे आता ठीक आहे, तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी असाल, तर मे बी तुम्ही फर्स्ट अटेम्प्टला सहज क्रॅक करून जाल आणि असे स्टुडंट्स पण आपल्यासोबत आहे. म्हणजे जसं माझा फ्रेंड शशिकांत बाबर, ज्याचा काही दिवसांपूर्वी इंटरव्ह्यू झाला. तर तसे एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंटही असतात, जे फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक करतात आणि येस अशी असतात किंवा मग माझ्यासारखे स्टुडंट असतील, की ज्यांना काही अटेम्प्ट्स लागतात. प्रत्येक कॅटेगरीचे मुलं असतात इथे. सो तुमच्याकडे पेशन्स हवे, जर तुम्ही एक नॉर्मल पर्सन आहात तर. आणि ते पेशन्सच तुम्हाला सक्सेस पर्यंत घेऊन जातात. फक्त मग कसं पेशन्स कसे, तर नुसतं परीक्षा देतोय असे पेशन्स म्हणजे परीक्षा देतोय आणि रिटर्न येतो असं नाही. तुम्ही स्टेप्स चढले पाहिजे. स्टेप्स चढले पाहिजे म्हणजे काय? तर ठीक आहे, प्री यावेळेस फेल झाला, तर किती मार्काने झाला? थोड्या मार्काने झाला का ठीक आहे, पुढच्या वेळेस द्या. पुढच्या वेळेस तुम्ही पास व्हायलाच पाहिजे. नाही झाला तर त्याच्या पुढची ट्राय द्या आणि इथून मे बी तुम्ही मग दुसऱ्या करिअरचा पण ऑप्शन विचार करू शकता. मग माझ्या बाबतीत असं होतं, की जर मी सेकंड प्री फेल झालो असतो, तर मी एमबीए कडे वळलो असतो. पण मी सेकंड प्री साठी खूप मेहनत घेतली होती. म्हणजे मी बोललो, की मला पासच व्हायचं काही झालं, कितीही जागा असो. आणि वर्षी सुरुवातीला 69च जागा आल्या होत्या. आणि त्या वर्षी प्रिलिमला एवढा स्कोर होता, की मी 20 जागातही बसलो असतो.
ओके. म्हणजे मेहनत घेतली तर नक्की सक्सेस मिळते. तर प्री पास झालो. आता मेन्सचा आवाका मोठा होता, सो मेन्स एवढं नाही जमलं. मेन्स फेल झालो, पण खचलो नाही. परत मेन्सची जोरात तयारी केली. नेक्स्ट इयर मेन्स पण पास झालो. इंटरव्ह्यूला गेलो, 2 मार्काने पोस्ट गेली. आता तो पिरियड जो होता तो थोडा माझ्यासाठी कठीण होता. पण आता मी त्यावेळेस मग मी एक गोष्ट शिकलो, की इमोशन्सला इन्व्हॉल्व होऊ द्यायचं नाही. म्हणजे तुम्हाला एक मशीनसारखं काम करणं अपेक्षित आहे इथे. जर तुम्ही एका मशीनसारखं काम कराल, की यार माझा रिझल्ट गेलाय का? किंवा बाकीचे लोकं काय म्हणतील? किंवा मी काय करतोय सध्या? आयोग परीक्षाच नाही घेते, एवढे वर्ष काय चालू आहे? या सगळे जे आजूबाजूचे प्रश्न असतात, ते तुम्हाला त्रास नाही देणार जर तुम्ही मेकॅनिकली वर्क करत असाल तर. सो माझा अप्रोच हा होता, की मला मेकॅनिकली काम करायचं. आयोगाला कधीही परीक्षा घेऊ द्या. 11 ऑक्टोबरची कॅन्सल झाली ठीक आहे. त्यांना पाहिजे तेव्हा घेऊ द्या. 14 ची कॅन्सल झाली ठीक आहे. 21 मार्चला झाली. मेन्स पाहिजे तेव्हा घेऊ द्या. ती मेन्स 9 महिन्यांनी झाली. पण या पिरियडमध्ये फक्त स्वतःला एक सांगायचो, यू हॅव टू जस्ट वर्क मेकॅनिकली. इमोशनलची इन्व्हॉल्वमेंट तुमच्यासाठी हार्मफुल असते, कारण ती डिस्ट्रॅक्ट करते, तुम्हाला अभ्यास करू देत नाही किंवा अभ्यास करताच वेगळेच विचार येत असतात, कॉन्सन्ट्रेशन होत नाही. सो हे काही अशा क्वालिटीज आहेत ज्या अ, मला या सक्सेस पर्यंत घेऊन गेल्या. सर, एक शेवटचा प्रश्न विचारते आणि आपण मुलाखतीचा समारोप करूया. आता जे येस विद्यार्थी मॅम. प्रिपेअर करत आहेत आणि जे विद्यार्थी या क्षेत्राकडे येऊ पाहत आहेत, अशा सगळ्या येस. विद्यार्थ्यांसाठी तुमचा सल्ला काय असेल? तुम्ही काय मार्गदर्शन त्यांना कराल? सर्वात पहिले तुमच्या मनात हा प्रश्न आलाच पाहिजे, की तुम्हाला प्रशासनात का यायचंय? ही एक गोष्ट. आणि तुमच्यासाठी म्हणजे हा जो एक्झामचा पॅटर्न आहे, तो पहिले बघितला गेला पाहिजे. हे एक्झामचे सब्जेक्ट्स आहेत. तुम्हाला त्यात इंटरेस्ट आहे का? किंवा कोणीतरी म्हणतंय किंवा मोटिव्हेशनल व्हिडिओ बघून मी प्रशासनाकडे येतोय, असं बिलकुल करू नका. कारण ते तुमच्यासाठीच धोकेदायक असेल. इथे अंधार खूप आहे, लाईट फार कमी जणांना मिळतो. कारण तुम्ही सक्सेस रेशोवरनं ही गोष्ट बघू शकता. सो ते पण त्याची पण आयडिया घ्या. आणि जसं मी आधीच एक्सप्लेन केलं, की स्टेप्स चढणं खूप महत्वाचं आहे. जसं प्री पास होणं, मेन्स पास होणं, इंटरव्ह्यू पास होणं. सो स्वतःला अॅनलाईज करत राहा इथे. येस. मित्रांनो, सागर मनोरे सरांनी आपल्याला त्यांचा प्रवास संपूर्ण आपल्यासोबत डिस्कस केलेला आहे. त्यांनी सांगितलं, की हार्डवर्क आणि पेशन्समुळे ते इथपर्यंत आज पोहोचलेले आहेत आणि इमोशनली त्यांनी इन्व्हॉल्वमेंट होऊ नाही दिली आणि प्रॅक्टिकली ते जास्तीत जास्त राहिलेले आहेत आणि आपण त्याच्याचमुळे सक्सेसपर्यंत ते पोहोचू शकलेले आहेत. संपूर्ण त्यांच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी सुद्धा त्यांनी आपल्यासोबत डिस्कस केलेली आहे. त्यांचा प्रीचा अप्रोच कसा असेल, मेन्समधील पेपर 3 मधील काही ठराविक घटक सुद्धा त्यांनी आपल्यासोबत डिस्कस केलेले आहेत. तसेच इंग्लिश आणि मराठी ऑब्जेक्टिव्ह पेपरची त्यांची स्ट्रॅटेजी कशी होती अभ्यासाची सुद्धा आणि पेपर सॉल्व्हिंगची सुद्धा. मुलाखतीबद्दल सुद्धा त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा आपल्या प्रिपरेशनमध्ये आपल्या सगळ्यांना नक्की फायदा होईल अशी आपण आशा करूया. सर, तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्ममध्ये आलात. तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. विश यू ऑल द बेस्ट फ्रॉम अन अकॅडमी. येस, थँक यू मॅडम. नमस्कार. अनअकॅडमीच्या सबस्क्रिप्शनवर 20% सूट देऊन तुमच्या परीक्षेची तयारी सर्वोत्तम पद्धतीने करा. तर यासाठी फक्त 30 जूनपर्यंत तुमची ही ऑफर शिल्लक असणार आहे. 30 जून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ही ऑफर वैध आहे. सो मित्रांनो, त्वरा करा आणि आजच तुम्ही अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन जॉईन करा.